विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2-3-4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे. परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही. जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही. त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही. त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती होईल. पळून जातो. शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे. इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे, म्हणजे साधारणतः 100 किलोमीटरचं अंतर असेल. जर आपण धरलं 100 किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये 50 तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात. नाही, काय झालं एक लक्षात घ्या, घटना ही 6 वाजता घडली. फिर्याद ही 9 वाजता आलेली आहे. मध्ये 3 तास गेलेले आहेत. जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं? फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा 9 वाजता फिर्याद आली, जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली, त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेजेस आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका आता विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे. म्हणजे मला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही, परंतु आपण त्याला पकडलं आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्यांनी ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेलं आहे. परंतु घटना घडली 6 वाजता, तक्रार आली 9 वाजता. ह्या मधल्या 3 तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठलीही त्या घटनेची माहिती नव्हती. म्हणून कदाचित त्याला तो 3 तासाचा गॅप मिळाला. PI स्वतः तिथे हजर होते. 3 वाजता देखील PI स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल. आरोपीला अटक झालेली आहे, तो लपून बसला होता. त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल. त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे. काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे. ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल. 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून, 3 वेळा तब्बल. त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से धिस. या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे. आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे. आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल. काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत. त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल.